नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आपण जात होतो कोल्हापूरच्या दिशेने। कोल्हापूरला जाण्याचं कारण आपण मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपल्या दुकानासाठी जो लागणारा फर्निचर वगैरे आहे, तो माल वगैरे आहे, आपण ते भरण्यासाठी जात होतो। सायंकाळचे 6 वाजता आपण गावातून निघालो। जवळपास 1 तास प्रवास केल्यानंतर आपल्याला अंधार वगैरे पडला। आपल्या गाडीमध्ये होतं थोडं डिझेल कमी, त्यामुळं थोडासा वेळ आपण ड्रायव्हिंग केलो। जवळपास आपण तुळजापूरच्या जवळजवळ पोहोचल्यानंतर तुळजापूरच्या बायपासून मारला लेफ्ट आणि लागलो आपण सोलापूर धुळे हायवेला। सोलापूर धुळे हायवेला HP पंपावर गेलो। तात्याला म्हणलं टाकी फुल करा। तात्याने म्हणले ठीक आहे। टाकी वगैरे फुल केली, कारण आता कसं आहे, एकदा टाकी फुल केली ना आपल्याला निघायचं आहे कोल्हापूरसाठी। त्यानंतर वाटेतच पुढच्या टोलनाक्यावर आपण थांबलो। तमालवाडीच्या टोलनाक्यावर म्हणलं थोडासा चहा घेऊ, म्हणजे प्रवासासाठी आपल्याला पुढे जाताना काही अडचण येणार नाही आणि झोप पण येणार नाही। त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि एक साईडचा पट्टा धरून आपण निघालो 50-55, कारण आपण गाडी व्यवस्थित असून कमी स्पीडमध्ये चालवतो। कारण कसं आहे, आपल्याला पण धोका नको आणि आपल्या गाडीला पण धोका नको। त्यानंतर आलो आपण सोलापूर वगैरे पास केलं। पुढल्या टोलनाक्यावर आलो इसगावच्या टोलनाक्यावर बघा भावानं गाडी भरली होती, भूस होता त्या गाडीमध्ये। त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपले नांदेडचेच इंस्टाग्रामवरचे फेमस रील स्टार आहेत सचिन पवार, त्यांची गाडी दिसली। गाडीचा मस्तपैकी एक व्हिडिओ केला। भाऊला म्हणलं चला चहा वगैरे घेऊ। एक नंबर माणूस आहे, बोलायला वगैरे एक नंबर शैली आहे। भाऊसोबत एक छोटासा व्हिडिओ वगैरे काढला। त्यानंतर भाऊने चहा पाहिला, माणूस आहे। त्यानंतर फोटो वगैरे घेतला। त्यानंतर त्यांना पण पुढे जायचं होतं सांगलीला। आपण तिथंच टोलनाक्यावर थांबलं। इथं एक नंबर जेवण भेटतं मित्रांनो। मस्तपैकी जेवण वगैरे केलं। जेवण वगैरे केल्यानंतर प्रवासाने पण खूप थकवा आला होता। रात्रीचे 12-1 वाजले होते। म्हणलं एक चहा घ्यावं आणि इथंच आराम करावं। आराम वगैरे केला। पहाटे आपण 5 वाजता उठलो आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला कोल्हापूरच्या दिशेने। हे नारळाचे झाडं आणि ऊस आणि असं निसर्ग बघितलं की वाटतं की आपण कोल्हापूरमध्ये आलो आहे। कोल्हापूरचं आपलं नातं जे आहे ते खूप जुनं आहे। रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो। त्यानंतर म्हणलं एक नाश्ता करून घ्यावं। सकाळी सकाळी गरम गरम एक नाश्ता खाल्ला। त्यानंतर नाश्ता खाल्ल्यानंतर आपल्याला चहा लागतोच। चहा वगैरे घेतला मित्रांनो। एक नंबर क्वालिटीचा चहा दिला मामानं। चहा वगैरे घेऊन आपण आलो पुढे फॅक्टरीमध्ये जे आउटलेटला जे सर्व साहित्य होतं, सर्व साहित्य वगैरे चेकआउट केलं। समजा फर्निचर वगैरे आपण चेक केलं, कोणतं बेटर आहे, कलर वगैरे सर्व चॉईस केला। आपण सर्व बिल वगैरे केलं, कारण आपल्याला लवकरच निघायचं पण होतं आणि सध्या रमजान असल्यामुळे जे लेबर आहेत त्यांचा पण रोजा होता, त्यामुळे लेबरची पण अडचण होती। त्यामुळे एक एक करून सर्व मटेरियल वगैरे भरायला चालू केलं। मटेरियल वगैरे भरलं। त्यानंतर कोल्हापूरला आला आणि रस नाही घेतला असं होऊ शकत नाही। कोल्हापूरचं आणि रसाचं एक वेगळंच नातं आहे। गाडी वगैरे भरून घेतली मित्रांनो, रस वगैरे घेतला आणि आलो पुढे एक नवीन पार्टीपाशी थोडंसं साहित्य होतं ते घेतलं। त्यानंतर काय आपण निघालो सांगली हायवेला। सांगलीच्या रस्त्याने कोल्हापूरहून एक 30-40 किलोमीटर थोडासा रस्ता सिंगल आहे, हे संजय गोडावत इन्स्टिट्यूट, तिथून आपण पुढे गेलो। थोडासा रस्ता खालीवरी आहे, थोडासा खराब आहे। त्यानंतर पुढे लागला एक मस्तपैकी पुलाचं पाण्याचं प्रमाण पण चांगल्या प्रकारे। त्यानंतर आपण पुढे निघालो आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने, कारण आपल्याला जायचं होतं लगभग 400 किलोमीटर। आपल्याला थांबून पण चालणार नव्हतं। पहिला टोल नाका आला। पहिल्या टोल नाक्यावर थोडा वेळ आपण थांबलो, कारण आपल्या गाडीचं होतं फाळकं ओपन असल्यामुळं म्हणलं अजून पुढे मामा त्रास देतील, त्यामुळे म्हणलं इथंच थोडा वेळ आराम करावं आणि आपण निघावं पुढच्या प्रवासात। म्हणजे एक बार रात्र झाली म्हणजे कसं आपल्याला काही टेन्शन नाही। त्यानंतर पुढे आलो, मस्तपैकी एक चहा वगैरे घेतला। त्यानंतर इथंच भयापाशी जेवण केलं। काल रात्री आपण इथंच जेवण केलं, तर म्हणलं मस्तपैकी आराम करावं आणि सकाळी सकाळी निघावं। लग्न वगैरे झाली आणि 2:30-3 वाजता मित्रांनो निघालो आपण पुढच्या प्रवासाच्या दिशेने। पुढील प्रवासाला जात असताना जवळपास आपल्याला आपण 150 किलोमीटर रन कव्हर केला होता आणि आपल्याला जवळपास अजून 250 किलोमीटर रन कव्हर करायचा होता। रात्रीची झोप पण येत होती। पुढील प्रवासासाठी पुन्हा सकाळपासून गाडी चालवून आपण सकाळी सकाळी पोचलो औशामध्ये डिझेल वगैरे टाकलं आणि आपण पोचलो आपल्या गावाकडे। मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग?